अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील तिघा तस्करांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली। या कारवाईत पोलिसांनी 22 किलो गांजा, एक कार आणि एक स्पोर्ट्स बाईक असा एकूण 12,17,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार उजळाईवाडी येथील तलावाजवळ काही तरुण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने उजळाईवाडी तलाव परिसरात सापळा रचला। दरम्यान एक संशयित स्पोर्ट्स बाईकवरून या ठिकाणी आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 किलो गांजा आढळला। राजकिरण जयवंत मोरे, राहणार सातारा, असं या संशयिताचं नाव आहे। त्याचवेळी गांजाचा मोठा साठा घेऊन एका कारमधून आलेल्या अन्य दोघांनाही पोलिसांनी कारसह ताब्यात घेतलं। संतोष दिनकर माने, राहणार सातारा आणि सोमनाथ रघुनाथ मंडले, राहणार सातारा अशी या दोघांची नावं असून त्यांच्या गाडीची झडती घेतली असता तब्बल 20 किलो गांजा मिळून आला। पोलिसांनी राजकिरण मोरे, संतोष माने आणि सोमनाथ मंडले या तिघांना तात्काळ अटक केली। या कारवाईत 5.5 लाख रुपये किमतीचा एकूण 22 किलो गांजा, गुन्ह्यात वापरलेली कार आणि स्पोर्ट्स बाईक असा एकूण 12,17,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या या तीनही आरोपींना पुढील कायदेशीर तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।